त्याला विचारपूस करणं महत्वाचं आहे. माझ्या नेत्रासमोर व्यक्ती उभी आहे, ही व्यक्ती सैन्यपाल का? जिथं तू आलायस सैन्यपालाची नगरी हिरापट्टण नगरी आहे. अर्थात ज्या हिरापट्टण नगरीचा सम्राट वाली पौत्र पुत्र सैन्यपाल तुमच्या नेत्राच्या टाकून. मग सैन्यपाल, काय ते ज्या अश्वाचं तू बंधन केलं त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी पांडव वीरापैकी हा मेघवन तुझ्या नेत्रासमोर आहे. शाबास. मेघवर्ण घटोत्कच पुत्र मेघवर्ण. मोरवी पुत्र, मोरवी माझी माता, घटोत्कच माझे पिता यांचा पुष्पधन्य क्रांतीच्या उदरी जन्म झाला. तो हा मेघवर्ण तुझ्या नेत्रासमोर. पांडवांचा अश्वमेध यज्ञ चालू आहे. अश्वाचं बंधन मी केलंय, पण अश्वमेध पुढे राजबंध अश्वमेध तुमचा आहे अन्य, पण हा अश्व तुमचा नाही हे कशावर आम्ही मान्य करावं? त्याच्या मस्तकी लिहिली गेली पत्रिका, त्या पत्रिका भावाचा तुम्हाला नक्कीच समजला असणार. ती पत्रिका तुम्ही वाचली सुद्धा असणार. मग त्या पत्रिकेचं वाचन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्यात ते समजलंही असेल. मला सांगायचं अश्व तुम्ही कुठून आणलात आणि कसा आणलात ते ऐकायचं. हा अश्व तुमचा आहे. यवन अक्ष राजा भद्रावती नगरी, या भद्रावती नगरीत हा श्यामकर्ण वारू होता. ज्या माझ्या देवानं आम्हा पांडवांना कथित केलं, हा श्यामकर्ण वारू अर्थात अश्वमेध यज्ञ परिपूर्ण करण्यासाठी श्यामकर्ण अश्व असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे त्या देवाला पांडवांना सुचविलं आणि तो अश्व कुठं मिळेल हे त्या देवानं आम्हाला सांगितलं. आणि म्हणूनच आमचे आजोबा भीमसेन, आमचे काका ऋषकेतू आणि मी स्वतः मेघवर्ण आम्ही त्या यवनक्ष राजापर्यंत गेलो, भद्रावती नगरीपर्यंत गेलो. त्या अश्वाचा शोध घेतला, पण रविवारच्या दिवशी एका तलावापाशी तो अश्व पाणी प्राशन करण्यात येत होता. आणि म्हणूनच ती संधी साधली आणि त्याच वेळी त्या अश्वाचं हरण करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. सुंदर. अरे तुम्हा पांडवांना धन्यवाद द्यावे, कारण आतापर्यंत जे केलं, ज्या उड्या मारल्या त्या देवाच्या जीवावर तुम्ही काही असं केलं नाही. अरे दुसऱ्याचा अश्व घेऊन स्वतः अश्वमेध करता. तुला आधी काय झालं माहिती आहे? वाऱ्यावर जे काय ऐकू आलंय ना ते तू मनाशी ठेवलंय, पण खरं काय याची तुला जाणीव नाही. मी आता काय म्हणालोय, अश्वामी मिळवला त्याच्या पुढे काय घडलं हे मी तुला सांगितलंच नाही. ऐकण्याची गरज तुला आहे, कारण अर्धवट ज्ञानानं या ठिकाणी वाहू नकोस. कारण जो अश्व या पांडवांना प्राप्त झाला ते यवनक्ष राजा, या राजाची युद्ध करण्यासाठी आम्ही तत्पर झालो. ऋषकेतू सुद्धा तत्पर झाला. पण त्यावेळी ज्यावेळी तो राजा यवनक्ष राजा, या राजानं ऋषकेतूचे पराक्रम पाहिले आणि त्याच पराक्रमानं मोहित होऊन तो अश्व स्वतः या पांडवांना या धर्म कार्यासाठी दिलेला आहे. पुढे का धर्म कार्य असं तुम्ही म्हणता? हो. कशावरून? धर्म कार्य काय असं धर्म अश्वमेध आहे? मला ऐकायचंय. मग या विश्वात हे द्वापारयुग चालू आहे. म्हणजे द्वापारयुगाच्या ठिकाणी यज्ञाला महत्व आहे. बरोबर आहे? यज्ञ म्हणजे धर्म आहे. धर्म स्थापनार्थ यज्ञ केले जातात, तप केले जातात. मग धर्म स्थापनेसाठी हा श्यामकर्ण अश्व या पांडवांनी केला. याला कारण आहे, याला कारण
18 दिवसात घडलेलं महाभारत युद्ध आणि त्या महाभारत युद्धाच्या ठिकाणी या पांडवांकडून जे पाप झालं त्या पापाचं शमन व्हावं या उदात्त हेतूनं या पांडवांनी शामकर्ण अश्व गेलेला आणि हा अश्वेत यज्ञ पूर्ण करण्यात तत्पर होत आहेत. मग मला सांग, तू जो अश्व बंधन केलास तो कशासाठी? एकच कारणासाठी. कोणतं कारण? अश्व माझ्या राज्यात आला. अर्थात तुमचा अश्व माझ्या राज्यात यावा आणि माझ्या दिवसानं माझ्या पराक्रमांना तुम्ही द्यावी. इतपत कोण एवढ्या मातांवर तुम्ही लागून गेलो? काय नाही. पांडवांनी तुला सूचना दिली. तुमचा अश्व आणि पत्रिका लिहून पाठवित आहोत. ज्याच्या अंगी शौर्य असेल त्याने अश्वाला बंधन करावं, नपेक्षा गलती कडे धरून पांडवांना करावं. पांडव एवढे कोण मातांवर मी लागून गेले ज्यानं पांडवांनी प्रत्येक राजकर्त्याचं शौर्य आजमावं. काय अधिकार तुम्हाला? मग काय अधिकार तुम्हाला? सांगतोय ना तुला. ऐक, या विश्वात तू पत्रिका जी रेखाटली, ज्या पांडवांनी पत्रिका रेखाटली ती तू वाचली. मग त्याचा भावार्थ होता श्री गणपती गजानन प्रसन्न, श्री कृष्ण देवते नमन. एवढंच नव्हे तर धर्म राजानं सुयोग आरंभला. त्यासाठी अश्वमेध अर्थात शामकर्ण वारू सोडिला. त्या शामकर्ण अश्वाचा रक्षणार्थ हा पार्थ धनुर्धारी सज्ज झाला. एवढंच नव्हे तर ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल त्या वीरानं त्या अश्वाचं बंधन करायला हवं. ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य नसेल त्यानं अश्वाचं बंधन न करता जाती तृण घेऊन या पांडवांना शरण यावं हे त्यात रेखाटलंय. पण तुझ्या मनातील संभ्रम दूर करतोय, तुझ्या मनातील संभ्रम दूर करतोय. तो संभ्रम दूर करायचं पुढलं काही विचारू नको. तुझा मनातील संभ्रम आहे की या विश्वाच्या ठिकाणी या पांडवांनी वीरांना दोष का दिला हे तुला पटवून देतोय. कारण या विश्वाच्या ठिकाणी सारे राजे पराक्रमी नाही. या विश्वाच्या ठिकाणी या पांडवांना प्रतिकार करतील असे सर्वच राजे नाही. म्हणून ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य नसेल, ज्या राजकर्त्याला आपल्या राज्याची हानी होऊ नये एवढंच नव्हे तर सैन्य संपुष्टात यावं असं ज्या राजाला वाटतं अशा राजानं या पांडवांना शरण यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पराक्रमी असतील, ज्यांच्या हिंमत असेल, ज्यांच्या सामर्थ्य असेल अशा वीराने या पांडवांचा अश्वबंधन करायलाच हवा. आणि तो केवळ एकासाठी पराक्रमांना दिवसण्याचं कर्तव्य तुम्ही केलं आणि म्हणलं हा अश्वबंधन केलंय. ज्या दोन शास्त्री माझ्या एक तर अश्वाच्या भाई लिहिलेली पत्रिकेचा आवाज पकडला आणि अश्व घेऊन चला अश्व घेण्यासाठी या पराक्रमी सैन्य तुला पराक्रमी नक्कीच करे. पण तो म्हणतोय जी पत्रिका तुम्ही रेखाटला ती बदलावी असा तुझा आहे. पण लक्षात ठेव, ज्या आमच्या देवानं ज्या आमच्या मास्टर व्यासाने आम्हाला सांगितलं जसं आम्हाला सुचवलं गेलं त्या प्रकारे ती पत्रिका रेखाटली गेली. अर्थात आम्ही तुझे आज्ञा नव्हे, अर्थात आम्ही केलीच नाही. आम्ही तुमच्या सरळ अश्व नेण्यासाठी पर्याय ठेवलाय. तर कोणता पर्याय निवडावा हा तुमचा. तू पर्याय करत नाही. अश्व जनतेला पांडवांचा आहे. अर्थात हे धर्मकार्य पांडवांचं आहे. त्या धर्मात दुसरं कार्य या पांडवांना करायला हवंय. पर्याय ठेवायची गरज नाही. तुमच्या चेहऱ्यावर ठेवून तुमच्या धर्मकार्यात सहभागी
तुझ्या मनात अहंकार बोलतोय. तुझा देव तुझ्यासाठी असेल, माझा तुझा देव माझा नाही. या जीवनात कधी तुला सकाळच्या जीवनात एकालाच देव मानिलं आणि तो म्हणजे कोण आहे? एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्र. मग त्या प्रभू रामचंद्र तू देव मानिलं, मग त्या देवाला आचरणात आलेलं आहे तू तुझ्या आचरणात का आणले नाहीस? असा कोणता गुण एकच मला ऐकायचंय? एकच. हा? अरे परस्त्री माते समान आहेत, हे देवतेचे शब्द आहेत. या विश्वाच्या ठिकाणी एक पत्नीने जो नटला गेला तोच रामचंद्र अर्थात तुमचा प्रभू आहे. मग ते विचार तू का विसरलास? शाबास. विचार मी विसरलो? अरे मला सांग, माझ्या राज्यात राष्ट्रवेशीवर जिला मी जिंकिलं तिला माझी पत्नी बनविण्यासाठी पराक्रम करणं हे कोणाचं माझं कर्तव्य होते. अरे परकीय शत्रूचा आक्रमण करणार आहे. मग त्या परकीय शत्रूवर आक्रमण करून त्याला विजय प्राप्त करून ते त्याने राज्य मिळवणं हे नक्की धर्म मानला असता. कोण एका स्त्रीचं लग्न झालं होतं, ती विवाहित होती, तिचा विरोध होता, असं असताना देखील का बरं हे तुला सांगताय ना, त्या राष्ट्राचं ते काय हाल केलं ते तुला हाल काय ते मला सांग. जर का त्या पत्नीचा तू बोलायला असतील, मला सांग तुझा आणि त्याचा काय संबंध? माझा काही संबंध नाही. मग तू का बोललाय त्याचा? याला कारण आहे. काय बोललास ज्या देवतेचा तू नाव घेतीलस त्याचा आदर्श या विश्वात सर्वजण घेत आहेत. मग ज्या देवतेची तू भक्ती केली मग त्याच देवतेचा आदर्श तू का घेते असं मला सांग. माझ्या देवाचा आदर्श मी घ्यावा असा तू सांगतो. तुझ्या देवाचा आदर्श तू का घेतला नाही? तुझ्या देवाचा बायका किती देतात? तुझ्या देवाच्या बायका किती देतात? एक आहे. म्हणूनच सांगतोय, शब्दाला शब्द मारू नको. हा विचार राष्ट्राच्या पत्नीचं हरण मी केलंय, मान्य आहे. तुझा आणि राज्याचा काही काय नाही. माझ्या देवतेच्या पत्नीची त्यांनी किती मी तुला सांगितल्या पहिला. मग मला सांग, माझ्या देवानं अशा जबरदस्त किती पत्न्या मिळविल्या? किती देवानं मिळविलं ह्याच्याबद्दल माझा मलाही माझ्या देवाचा आदर करण्याची गरज नाही. मी आचरण का केलं नाही ते सांगतो तुला. मी आचरण का केलं नाही? कारण ज्या देवानं 1108 बायकांशी विवाह केला होय ना, त्यांचा स्वीकार त्याला केला, त्यांची इच्छा होती. मग अशा 1108 बायका मला मिळाल्या नाहीत म्हणून मी तशी स्वीकार केला नाही. तू देवाचं वर्णन केलं नाही आणि मी करावं असं सांगणारा तू कोण? कारण सांगणारा तू कोणता? म्हणून सांगतो, जेवढा मी शांत मी सुद्धा शांत मला सुद्धा पत्नी आणि तुझा संबंध काय? मग तुझा संबंध काय? तुझा संबंध काय? तुझा संबंध काय तो सांग मला. पांडवांचा अश्वमेध आहे, अश्व मी बंधन केलं, अश्वाच्या रचनातून तू आलाय, तरच तुला पाणी गेलं, ओढ्यापाशी आलाय. ओढ्यानं पाणी द्यावं न द्यावं हे त्याचा विचार आहे. पण तांड्याला गरज असेल तर त्यानं नम्र होऊन पाणी द्यावं आणि जावं. नम्र केलं तुला कधी केलं होतं? या पांडवांनी धर्मकार्य सुरू केलंय. या धर्मकार्यात तू सहभागी आहे का म्हणून सांगितलं होतं. तू ऐकत नाही. या माझा ऐकू. मग जर तू सांगून ऐकला नाही पुढलं पाऊल मला टाकावं लागेल. म्हणून तुला सांगतोय, तू पुढलं पाऊल टाकतोय. माझ्या चरित्रावर होत
माझा संबंध काही नाही तरी परत 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 प्रत्येक अरे कार्य ऐक, राजकर्त्याचा आणि तुझा संबंध मी तुला सांगतोय. अरे भारताचे भारताशिवाय तुम्ही झाला, मग राजकर्ता चंद्रसाहेब हा तुमचा मांडलिक आहे. तिचं होय ना? हे माहित आहे तुला. मला माहित होतं म्हणून तुला विचारलं. अरे अरे मांडलिकाचं रक्षण जर का तुम्ही करू शकत नसाल, तर काय तुमचा उपयोग? मग मांडलिक आमचे राजा आहे हे तुम्हाला माहित होतं, हे तुम्हाला समजलं. हा. त्या स्त्रियांवर आक्रमण करून ती मिळवण्याचा उद्देश तुम्ही आमचा भाऊ मनात बलावर केलाय. आमचा भाऊ बलावर, हं. आमच्या शौर्यावर जे आम्हाला वाटलं ते आम्ही केलं. काय चुकलं आमचं? एकच भारतची माते समान मानायची असते हे तुम्ही तुमचं चुकलं. तुम्ही हे जरूर तुम्ही म्हणा. मानला नाही म्हणून तुमचं चुकलं. तुम्ही जरूर म्हणा. मला गरज नाही त्याची. मग तुला गरज नसेल हा. तुझ्या बुद्धिमत्तेनं तू हवं. पण या क्षणाला ज्या अश्वाच्या रक्षणार्थ हा मेघवाला इथं आला तो अश्व घेऊनच माघारी जाणार.